मावळ्यांनो, आताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आलो। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर व्याख्यानाला फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माझ्या मनात अनेक वेळा विचार येतो की महाराष्ट्रात असं गाव नाही जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही। होय, हे सत्य आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात, चौकाचौकात, शहराशहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिसतो आणि तो पुतळा पाहून आपला ऊर अभिमानाने भरून येतो आणि मनात आणि विचारात आपसुक तोंडातून घोषणा बाहेर येते, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ही घोषणा जेव्हा आपल्या मनात येते, कारण तो पुतळा, ती प्रतिमा आपल्याला एक प्रेरणा देते। तो पुतळा आपल्याला कायम स्फूर्ती देतो। तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला आठवण करून देतो। म्हणून पुतळे उभारले गेले पाहिजेत। त्या पुतळ्यांकडे या प्रेरणेच्या नजरेतून आपल्याला पाहता आलं पाहिजे। त्या पुतळ्यांपासून प्रेरणा घेता आली पाहिजे। हे सगळं महाराष्ट्रभर फिरून पाहत असताना मला मागे एकदा प्रश्न पडला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा कधी आणि कुठे उभा केला गेला होता आणि तो कोणी उभा केला होता। मग इतिहासाचा मागोवा घेताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहताना, महाराष्ट्राची जडणघडण अभ्यासताना महाराष्ट्रामध्ये एक असा सोनेरी काळ दिसतो की एका राजानं आपल्या संस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये असा राज्यकारभार केला होता की त्याला जनतेचे, रयतेचे सोन्याचे दिवस आणि योग्य राज्यकारभार म्हणावं। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या राजाने खऱ्या अर्थानं लोकहिताचा राज्यकारभार केला, तो राजा म्हणजे लोकराजे राजर्षी शाहू महाराज। आणि होय, त्याच लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातच नव्हे तर जगातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला आणि तो पुतळा उभारला होता पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी या ठिकाणी। जगदीश ओहोळ या पुतळ्याच्या जन्माची, या पुतळ्याच्या स्थापनेची एक रंजक, प्रेरणादायी आणि एक महाराष्ट्राला दिशा देणारी कथा आहे। त्या पुतळा उभारणीची नेमकी गोष्ट काय आहे हे मला आज तुमच्याशी बोलायचंय, कारण आपण पुतळे अनेक पाहतो, त्यातून प्रेरणा नेमकी काय घ्यायची हे आम्हाला समजलं नाहीये। पुतळा उभा करताना नेमका उद्देश काय ठेवायचा, पुतळा उभा करून नेमका ध्येय काय साध्य करायचंय, हे या पुतळ्याच्या उभारणीतून आपल्याला लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी साध्य केलेलं दिसतं। मला नेमकी हीच गोष्ट आवडली की लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी हा पुतळा उभा करताना जो दूरदृष्टिकोन ठेवला होता तो खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे। तोच मला आज तुमच्याशी बोलायचा आहे। तर आपल्या भारतामध्ये इंग्रजांचा शिरकाव झालेला होता आणि इंग्रज भारतामध्ये स्थिर स्थावर व्हायला लागले होते, राज्यकारभार करायला लागले होते आणि नेमका त्याच काळामध्ये इंग्रजांच्या सोबतीनं आलेली युरोपियन शिल्पकला ही भारतात प्रवेश करती झाली होती। खरं तर लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे जग फिरलेले राजे होते आणि जगात त्यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे पुतळे पाहिले होते, वेगवेगळे शिल्पकला पाहिल्या होत्या आणि त्यांच्या मनात हे होतंच की आपल्या महाराष्ट्रात ही एक असा पुतळा उभारायचा आहे जो भव्य दिव्य असेल, जो प्रत्येकाला प्रेरणा देणारा असेल आणि तो पुतळा कुणाचा असेल तर तो पुतळा असेल जानता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा। होय, आणि नेमका हाच विचार राजर्षी शाहू महाराजांच्या मनात तेव्हा आला जेव्हा इंग्रजांसोबत आलेले युरोपियन शिल्पकलाकार महाराष्ट्रात आणि भारतात आपल्या शिल्पकलांचे नमुने उभा करू लागले होते। राजर्षी शाहू महाराजांनीही नेमका हाच विचार इंग्रजांच्या आणि आपल्या इतर संस्थानिकांच्या समोर बोलून दाखवला। काय विचार होता तो विचार होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातील नाही जगातील पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यामध्ये उभा करायचा। आणि होय, त्या विचाराला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा, तो जगातला पहिला अश्वारूढ आणि महाकाय पुतळा उभारायचा हे सर्वांनी एकमताने ठरवलं। हा पुतळा उभारतानाही राजर्षी शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये एक विचारांचं वादळ होतं। ते वादळ असं होतं की इंग्रजांनी आजपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता तो चुकीचा होता, त्यामुळं महाराजांबद्दल इंग्रजांच्या मनामध्ये चुकीच्या कल्पना होत्या। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक लुटारू, एक छोटी टोळी घेऊन राज्य करणारा एक छोटा संस्थानिक, अशा इंग्रजांच्या धारणा होत्या आणि याची अनुभूती राजर्षी शाहू महाराजांना आलेली होती आणि नेमका इंग्रजांच्या मनातला हाच गैरसमज महाराजांना दूर करायचा होता। राजर्षी शाहू महाराजांची ही दूरदृष्टी आपल्या लक्षात आली पाहिजे आणि राजर्षी शाहू महाराजांनी इंग्रजांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारायचा आहे। इंग्रजांना राजर्षी शाहू महाराजांचा शब्द टाळणं अशक्य होतं, कारण लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा व्यवहार हा इंग्रजांशी त्याच तोलामोलाचा होता।
त्याचबरोबर इंग्रजांना आतापर्यंत एक नवी अनुभूती आलेली होती की महाराष्ट्रातला जो मराठा सैनिक आहे तो पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या ताकदीनं लढलेला होता ते इंग्रजांनी पाहिलेलं होतं आणि या ताकदीनं लढणाऱ्या मराठा सैनिकांची प्रेरणा काय आहे हे इंग्रज शोधत होता आणि ते त्यांना समजलं होतं की या ताकदीनं लढणाऱ्या सैनिकांची प्रेरणा आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि मग ती जर प्रेरणा या मराठा सैनिकांची असेल तर ती प्रेरणा जोपासली पाहिजे हा विचार सुद्धा इंग्रजांच्या मनात आला आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा उद्देशही साध्य होणार होता की इंग्रजांना खरे छत्रपती शिवाजी महाराज दाखवून द्यायचे होते। आणि मग लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी एक नवं धोरण या पुतळा निर्मितीच्या माध्यमातून आखलं आणि त्यांनी या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला इंग्लंडचा युवराज प्रिन्स एडवर्ड याला भूमिपूजनासाठी आमंत्रण दिलं। ही किती मोठी गोष्ट आहे बघा महाराष्ट्राच्या आणि या भारताच्या इतिहासाच्या दृष्टीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या दृष्टीनं जी हेरली होती लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीनं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला इंग्लंडचा युवराज प्रिन्स एडवर्ड याला आमंत्रण द्यायचं, त्याला त्या कार्यक्रमाला बोलवायचं आणि त्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन करायचं। खरं तर ही एक ऐतिहासिक गोष्ट घडणार होती आणि ती ऐतिहासिक गोष्ट घडत असताना खऱ्या अर्थानं भारत आणि महाराष्ट्र एका नव्या इतिहासाचा साक्षीदार होत होता। लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची ही दूरदृष्टी इंग्रज आणि त्याचबरोबर भारतातले सगळे संस्थानिक पाहत होते आणि इंग्लंडच्या त्या एडवर्डने, त्या युवराजाने महाराष्ट्रात येण्याचं आणि पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं आणि या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला इंग्लंडचा प्रिन्स एडवर्ड येतोय हे समजल्यानंतर महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या काही नेत्यांनी विरोध केला या कार्यक्रमाला। परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता, खचून न जाता, न थांबता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी कार्यक्रमाचा योग्य बंदोबस्त केला, एका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मग दिवस उगवला 19 नोव्हेंबर 1921 आणि या दिवशी इंग्लंडचा प्रिन्स एडवर्ड पुण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला। खऱ्या अर्थानं लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा जो हेतू होता तो काही अंशी साध्य झालेला होता की जे इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रपुरुष मानायला तयार नव्हते, जे इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम मान्य करायला तयार नव्हते, ज्या इंग्रजांपर्यंत छत्रपतींचा चुकीचा इतिहास गेलेला होता त्या इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक करणारे दूरदृष्टीचे महान राजे म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। या भूमिपूजनानंतर खऱ्या अर्थानं लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी या पुतळ्याच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला। लवकरात लवकर हा पुतळा निर्माण व्हावा आणि तो स्थानापन्न व्हावा यासाठी राजर्षी शाहू महाराज झपाटल्यासारखं काम करायला लागले होते। परंतु महाराष्ट्राचं दुर्दैव, महाराष्ट्रामध्ये अघटित घडलं म्हणजे 6 मे 1922 या दुर्दैवी दिवशी छत्रपती लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचं निधन झालं। इतकं मोठं महान स्वप्न उराशी बाळगलेले छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं अवेळी निधन झालं। राजर्षी शाहू महाराजांच्या या अकाली निधनानंतर खरं तर या पुतळ्याचं काम आता थांबतंय का असा प्रश्न पडला होता। परंतु राजर्षी शाहू महाराजांनी पुतळा निर्मितीच्या आधी जी बैठक घेतलेली होती इतर संस्थानिकांची, त्याच्यामध्ये होते बडोद्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, पवार यासह अशी अनेक घराणी होती आणि त्यांच्याबरोबर या विषयावर विचार विनिमय झाला होता। त्यातीलच ग्वाल्हेरचे अली बहादूर महादेवराव शिंदे यांनी महाराजांच्या नंतर पुतळ्याचं काम हातात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैव त्यांचाही पुढे काही काळातच मृत्यू झाला। आता मात्र पुतळा उभारायचा कोणी हा प्रश्न पडला। परंतु महाराष्ट्राच्या मातीमध्ये जबाबदारी घेणारी माणसं जन्माला येतात आणि ती माणसं जबाबदारी पूर्ण करतात, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि नेमकं तेच घडलं। कोल्हापूरच्याच गादीवर बसलेले तिसरे राजाराम महाराज यांनी आपल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आणि ती जबाबदारी ते ताकदीने पूर्ण करायला लागले। परंतु प्रश्न मोठा बिकट होता की भारतात या दर्जाचा पुतळा बनवणारी कंपनीच उपलब्ध नव्हती, ती कंपनीच भेटत नव्हती की इतका मोठा पुतळा आजपर्यंत कुठल्या कंपनीने तयारच केलेला नव्हता। भारतातला हा सगळ्यात मोठा पुतळा होणार होता आणि इतका मोठा पुतळा तयार करायला कोणती कंपनी तयार नव्हती आणि कोणच ती जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं। कंपनीची शोधाशोध सुरू होती आणि मग अखेरीस अनेक ठिकाणी शोधाशोध करून अनेक कंपन्यांमध्ये चौकशी करून राजाराम महाराज यांनी महाराष्ट्रातील नानासाहेब करमरकर यांच्याकडे पुतळ्यातील इतर शिल्प बनवण्याची जबाबदारी तर प्रत्यक्ष पुतळा बनवण्याची जबाबदारी त्या काळचे राव बहादर म्हात्रे यांच्याकडे दिली।
पण करमरकरांनी ठरलेल्या वेळेत इतर सगळी सुंदर शिल्प तयार केली. पण राव बहादूर म्हात्रे यांनी मात्र अनेक पुतळ्याचं कामच सुरू केलं नव्हतं. त्यामुळं राव बहादूर म्हात्रे यांच्याकडचं पुतळ्याचं काम काढून घेण्यात आलं आणि भव्य दिव्य पुतळा बनवण्याचं ते कामही नानासाहेब करमरकर यांच्याकडे सोपवण्यात आलं. राजाराम महाराज आता स्वतः या सगळ्या कामावर लक्ष ठेवून होते. नानासाहेब करमरकरांनी पुतळा बनवायची जबाबदारी घेतली खरी, पण भारताच्या इतिहासातच आजपर्यंत इतका मोठा पुतळा बनवला गेलेला नव्हता. मग हा पुतळा बनवायचा कसा आणि यासाठी कोणत्या कोणत्या कंपन्याकडे चौकशी करावी हे नानासाहेबांना कळेना. मग शेवटी नानासाहेब करमरकर यांनी काय करावं? त्या काळी जहाज आणि युद्धनौका जिथं तयार केल्या जात होत्या त्या माझगाव डॉकयार्डमध्ये नानासाहेब करमरकर पोहोचले. जिथे जहाजे तयार करण्याचे यंत्रणा आहे ना, त्या जहाज तयार करणाऱ्या यंत्रणेला त्यांनी संपर्क केला आणि जहाज तयार करणाऱ्या यंत्रणेचा उपयोग करून पुतळा बनवला जावा यासाठी त्यांनी ब्रिटिशांकडे विनंती केली. नानासाहेब करमरकरांनी ही विनंती केल्यानंतर ब्रिटिशांनाही त्यात आपला फायदा दिसला आणि नानासाहेब करमरकरांची ही विनंती मान्य केली आणि पुतळ्यासाठी मॉडेल बनवायला डॉकयार्डमध्ये सुरुवात झाली. माझगाव डॉकयार्डमध्ये या पुतळा बनवण्याच्या कामाला गती आलेली होती आणि नानासाहेब करमरकर त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन 150 कामगारांना कामाला लावून या ठिकाणी काम करून घेत होते. पुतळा जिवंत वाटला पाहिजे, पुतळा प्रत्यक्ष वाटला पाहिजे, पुतळा पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळाली पाहिजे, पुतळ्याकडे पाहता क्षणी माणसाच्या नजरा खिळल्या पाहिजेत, हा उद्देश पुतळा बनवताना होता. पुतळ्यामधून या ठिकाणी या देशामध्ये एक नवं मॉडेल, देशामध्ये एक नवी प्रेरणा निर्माण करायची होती आणि देशातल्या प्रत्येकाला एक नवी प्रेरणा द्यायची होती. म्हणून या पुतळ्याकडे विशेष लक्ष दिलं जात होतं आणि प्रत्येकाचं त्याकडे लक्ष होतं. पुतळा बनवणारे 150 कामगार अहोरात्र झटायला लागलेले होते आणि पुतळ्याचं काम सुरू झालेलं होतं. पण पुतळा जिवंत वाटावा यासाठी आश्वारूढ पुतळ्यातील अश्व नेमका कसा असावा हा प्रश्न पडला आणि मग शेवटी राजाराम महाराजांच्या शहानवाज या अरबी घोड्याचा वापर करायचा ठरलं आणि नेमका त्याच सारखा सुंदर देखणा घोडा बनवायचा ठरलं आणि त्या शहानवाज जातीच्या अरबी घोड्याचा वापर या पहिल्या अश्वारूढ पुतळ्यासाठी केला गेला. नानासाहेब करमरकरांनी 1 जून 1928ला माझगाव डॉकयार्डमध्ये 150 कामगारांना तब्बल 16 टन वितळलेलं ब्रांज साच्यामध्ये ओतायला लागलं आणि सर्वांनी श्वास रोखून धरले, कारण आजही एकाच साच्यात पुतळा तयार करायला शिल्पकार धजावत नव्हते. त्याऐवजी पुतळ्याचे वेगवेगळे भाग तयार करून ते जोडणं शिल्पकार पसंत करायचे. त्या काळी तर ही अतिशय अवघड गोष्ट होती, पण नानासाहेबांनी त्यावेळी हे धाडस केलं. पुतळा निर्मितीची ही सगळी प्रक्रिया पुढे त्यांनी एका स्मारकाची जन्मकथा नावाचं पुस्तक लिहून जगासमोर आणली. ते पुस्तक कधी मिळलं तर नक्की वाचा. हा पहिला पुतळा कसा बनवला गेला ह्याची थरारक कथा तुम्हाला समजेल. या पुस्तकात नानासाहेब लिहितात, घोड्यावरचा एक पुतळा एक संद ओतणं हे अत्यंत अवघड आहे आणि तेही शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे. चुरशीची स्पर्धा, शत्रूचे जाळे, पूर्वी कधी न केलेले काम बिघडले तर काय होईल, ते वेळेवर झाले नाही तर पैसे परत करणे ही अट. अशा सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये 17.5 फुटांचा घोड्यावरचा एक संघ पुतळा ओतण्याचं धाडस इरेला पडून अंगावर घेऊन करणे म्हणजे धंद्याची आबरू पणाला लावण्यासारखे होते. त्यावेळी ते धैर्य कसे झाले याचे मला आता आश्चर्य वाटतं असं करमरकर म्हणतात. दिवस उगवला शुक्रवार 1 जून 1928चा तो दिवस. रात्र झाली. कामगाराच्या आणि पुतळा निर्मिती करणाऱ्या त्या कंपनीच्या भवितव्य ठरवणारा तो दिवस. एकतर हा पुतळा किंवा या पुतळ्याची निर्मिती त्या कंपनीचं भवितव्य पाताळात गाडणार होती किंवा योग्यच झालं तर स्वर्गात घेऊन जाणारी होती. त्या प्रचंड भट्टीच्या ज्वाला पाहून माझगाव डॉकमध्ये मोठी आग लागली आहे असं पाहणाऱ्यांना लांबून वाटायला लागलं. इकडे महामुकादम रॉसनिमिसम यांच्या हुकमानुसार 150 कामगार सैनिकांप्रमाणे आपल्या कामावर तुटून पडले. रसाच्या गरम आणि थंड होण्याच्या गणितावरही बरोबर सगळं काही जुळलेलं होतं. याच्या दुसऱ्या दिवशी क्रेनने पेट्यांच्या मुशीमधून शिवाजी महाराज वर उचलले तेव्हा जणू काही चमत्कार झाल्याप्रमाणे नजर लावून सर्वजण पाहत होते. पुतळा उभा केला तेव्हा धातू चमकत होता, वाफेच्या लाटा पुतळ्यातून निघत होत्या. जणू काय शिवाजी महाराज घामाने धबधबून अग्निकुंडातून दिव्य करून वर आलेले आहेत आणि घोड्यावरून दौड मारू लागले आहेत असा भास पाहणाऱ्यांना व्हायला लागला. 13.5 फूट उंच, 13 फूट लांब आणि 3.5 फूट रुंदीचा हा सुबक आणि देखणा पुतळा तयार झाला. त्या काळी शिवजयंती 16 जूनला साजरी व्हायची, त्यामुळे हा पुतळा त्याआधी पुण्यात पोहोचणं आवश्यक होतं. पण एक मोठीच समस्या आता सगळ्यांपुढे उभी राहिली होती, कारण त्या काळी मुंबईहून पुण्याला पुतळा नेण्यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आणि रेल्वेच्या वॅगनवर हा पुतळा चढवला तर त्याची उंची इतकी उंच होती की बोगद्यांमधून हा पुतळा पुढे घेऊन जाणं अशक्य होतं.
मुंबईतून हा पुतळा जहाजाने रत्नागिरीला आणि तेथून रस्त्याने पुण्याला आणता येईल का याचाही विचार झाला, पण ते शक्य नव्हतं. हे पुतळा पाहिल्यावर अनेकांच्या लक्षात आलं, पण शेवटी रेल्वेच्याच अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा नेण्यासाठी कमी उंचीची वॅगन तयार करण्यात आली आणि रेल्वेच्या एका डब्यामध्ये बदल करण्यात आला, त्याच्या बांधणीमध्ये बदल करण्यात आला. किती मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे पहा. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये असा एक पुतळा घडला जो या महाराष्ट्राच्या नाही तर या देशाच्या क्रांतीसूर्याचा होता, प्रेरणास्त्रोताचा होता. आणि त्या पुतळ्याच्या जन्माची ही पुतळ्याच्या जन्माची कथा सुद्धा इथल्या प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. सामान्य रेल्वेच्या डब्याची वॅगनची उंची ही साधारणपणे 3 फूट असते, पण पुतळ्यासाठी रुळापासून फक्त 1 फूट उंचीची वेगळी वॅगन तयार करण्यात आली. त्यावर हा पुतळा ठेवण्यात आला आणि पुतळ्याचा मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. हा पुतळा घेऊन रेल्वे मुंबई ते पुणे दरम्यान लागणाऱ्या पहिल्या बोगद्यापर्यंत पोहोचली आणि सर्वांनी श्वास रोखून धरले, कारण कमी उंचीच्या वॅगन असूनही पुतळ्याची उंची बोगद्यापेक्षा जास्तच झाली. मग प्रवास करणाऱ्या जवळपास 50हून अधिक कामगारांनी हा भला मोठा पुतळा थोडासा तिरका केला आणि मग पुतळा बोगद्यातून पुढे आला. मुंबई पुणे रेल्वेचे असे अनेक बोगदे पार करत अखेर रेल्वे पुण्यात पोहोचली आणि पुण्यात एकच जल्लोष झाला. 10 जूनला हा पुतळा पुण्यात पोहोचला. पुणे स्टेशन पासून वाजत गाजत या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. 16 जूनचा दिवस उजळला. राजाराम महाराजांसोबत या पुतळ्याच्या अनावरणाला त्यावेळचे मुंबईचे प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन हजर होता. पुतळ्याच्या उभारणीवरून झालेले आधीचे सगळे वाद बाजूला ठेवून सगळ्या संस्थानिकांना पुतळ्याच्या या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये सामावून घेण्यात आलं. डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा आयोजित करून शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचं अनावरण पुण्यामध्ये करण्यात आलं. काळाच्या ओघात शिल्पकलेचा विस्तार झाला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे चौकात गावागावात आले, पण शिल्पकलेच्या निकषामध्ये आजही हा पहिला पुतळा अद्वितीय मानला जातो. कारण आपल्या देशात सिंगल कास्टिंग म्हणजेच एकाच साच्यात तयार झालेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या पुतळ्यामध्ये समावेश असणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि म्हणूनच या पुतळ्यातील छत्रपती शिवरायांचं रूप काही औरच दिसतं. या पुतळ्यात एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम पकडून स्वारीवर निघालेले छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. खरं तर हा पहिला पुतळा होता आणि तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची साधी समोर पाहणारी प्रतिमा अनेकांच्या मनामध्ये रुळलेली होती. पण हा भारतातला पहिला पुतळा उभा राहिला आणि तिथून पुढे या भारतीयांच्या विद्यार्थ्यांच्या लोकांच्या तरुणांच्या मनावर जे राजे बिंबले, आजही आपल्या मनामध्ये महाराजांचं नाव घेतल्यानंतर जे राजे समोर येतात ते म्हणजे एका हातामध्ये तलवार, पाठीवर ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये घोड्याचा लगाम घेतलेले राजे. हे राजे कुठून आपल्या मनावरती रुजले? खऱ्या अर्थानं हा पुतळा अशा प्रकारे उभारला गेला आणि तेच राजे आज महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मनावर रुजले. म्हणून या पुतळ्याचं एक वेगळं महत्त्व आहे की छत्रपतींची जी प्रतिमा आपल्या मनावर रुजली ती कोट्यावधी भारतीयांच्या मनावरती जे राजे प्रतिबिंबित झाले ते या पुतळ्याच्या माध्यमातून झाले. आणि ती प्रतिमा म्हणजे पुण्यातील ही जगातील पहिला पुतळा जो उभारण्यात आला होता त्या पुतळ्याची प्रतिमा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आज हा सगळा इतिहास आपल्यासोबत सांगताना, आपल्या पुढे हे सगळं बोलताना मला असं म्हणावं वाटतं, आपण ही प्रतिमा महाराजांची स्वीकारली, त्यासोबत हा पुतळा उभारण्यामागे राजर्षी शाहू महाराजांचा जो विचार होता, जी दूरदृष्टी होती, भारतीयांना जी प्रेरणा द्यायची होती, जगासमोर जे राजे घेऊन जायचे होते, इंग्रजांना आणून महाराजांसमोर नतमस्तक करायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्यात का? या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्यात का? आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे जातोय का? महाराजांना त्या प्रकारे आम्ही जगासमोर घेऊन जातोय का? आजचा तरुण महाराजांचा जय जयकार करताना, महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होताना, महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करताना, महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना राजर्षी शाहू महाराजांचा विचार करतोय का? त्यांनी जो विचार केला होता तो विचार त्याला माहिती आहे का? तो विचार घेऊन तो जय जयकार करतोय का? हा प्रश्न आज आम्हाला खऱ्या अर्थानं पडला पाहिजे. हे सगळे पुतळे उभारताना, आज चौकात पुतळे उभारताना मागे विचार आहे की नाही हा प्रश्न पडतो. पण राजर्षी शाहू महाराजांनी हा पुतळा उभारताना एक विचार होता. तो विचार आम्हाला कळलाय का? तो विचार आमच्यापर्यंत पोहोचलाय का? हे महापुरुष पराक्रमासाठी जसे ओळखले जातात तसे सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठीही ओळखले जातात. हे पुतळे उभारण्यातून आता सामाजिक ऐक्य साधलं जातंय का?
हा प्रश्न आता आम्हाला पडला पाहिजे. आणि म्हणूनच आज तुमच्या समोर हा इतिहास मांडताना, जगातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा राहिला हे सांगताना मला खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगावं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जगासमोर असे घेऊन जा की जग महाराजांसमोर नतमस्तक होईल. महाराज त्या दर्जाचे आहेत, महाराजांचं कर्तृत्व त्या दर्जाचं आहे, परंतु आम्ही सांगायला, आम्ही ते दाखवायला कमी नाही पडलं पाहिजे. जसं लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी कोणते महाराज कशा प्रकारे इंग्रजांसमोर सादर केले आणि इंग्रजांना महाराजांसमोर नतमस्तक केलं, तसेच तेच छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला जगापुढे घेऊन जावे लागतील आणि जग तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करेल आणि तो जगाला करावाच लागेल.